सरप्राईज. चला तर बघूया. चला तर बघूया हे कसे आहे. आवडलं तुला प्लेस? खतम. अरे बाय बाय. तर खूप छान वाटतं वीर बघायला. तर बघू शकतो बघा, आपण बघितली नव्हती. खूप भारी. प्रतीक, तर आज मग कुठे? आज नवीन ठिकाणी. नवीन म्हणजे नक्की कुठे? आपल्या साताऱ्यात. साताऱ्यात? आय नो, आता आपण Surprise साताऱ्यातच आहे. आहोत, पण कुठे? सरप्राईज. नमस्कार मंडळी, मी रीना मी प्रतीक. आणि आज आम्ही आलोय महाराष्ट्रातल्या अशा एका ठिकाणी जे बऱ्याचशा लोकांना अजून माहीतही नाही आहे. सो चला तर आमच्यासोबत तुम्ही सुद्धा एक्सप्लोअर करा. अँड आज आमच्यासोबत अजून 2 मेंबर आमच्या एक्सप्लोअर महाराष्ट्राच्या सिरीजमध्ये जॉईन झाले आहेत. तर तिथे कुठेतरी पाठीमागे आहेत आणि त्यांचा फोटोशूट चालला आहे. सो आमच्यासोबत ते सुद्धा एक्सप्लोअर महाराष्ट्राच्या सिरीजमध्ये तुम्हाला या प्लेसबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन शेअर करणार आहेत. तर आपण आलेलो आहे साताऱ्यापासून 14 ते 15 किलोमीटर पासून लिम या गावामध्ये बारामोट्याची विहीर बघायला. आणि आता बघू शकता तुम्ही ह्या विहिरीचं म्हणजे दिसतं ना आपल्याला नॉर्मल दिसतं, पण जसं तुम्ही खाली जाता एक फ्लोअर आहे, तिकडे फ्लोअर्स आहेत असं खाली अंडरग्राऊंडमध्ये बेसमेंट सारखं. तिथे प्रॉपर तुम्ही बघू शकता आतमध्ये स्ट्रक्चर कसं आहे. स्ट्रक्चर इतका त्यांनी असं रेखीव केलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित पाहाल तर तुम्हाला नक्की समजेल. चला तर बघूया आपण. तर ही विहीर मुंबईपासून 245 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पुण्यापासून 100 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर तुम्हाला विकेंडसाठी हा ट्रिप प्लॅन करू शकता. आपल्या महाराष्ट्रात अशी एक जागा आहे जिथे गेल्यावर पहिल्या 5 मिनिटात एक प्रश्न पडतो, इतक्या वर्षापूर्वी एवढं भन्नाट बांधकाम कसं काय केलं असेल? आज आपण आलोय साताऱ्याजवळच्या लिंब गावातील बारामोटाची विहीर बघायला. बाहेरून बघितलं तर अजिबातही कल्पना येत नाही की आत एवढी भव्य वास्तू लपलेली आहे. खरंच फोटोमध्ये जितकी सुंदर दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर ही जागा प्रत्यक्षात आहे. इतक्या वर्षापूर्वी लोकांनी हे कसं काय बांधलं असेल हा एकच प्रश्न सतत डोक्यात येत राहतो. या बारामोटाच्या विहिरीचा इतिहास फारच रंजक आहे. तर ही विहीर 1719 ते 1724 या दरम्यान बांधली गेली आणि ही विहीर वीरूबाई भोसले यांनी बांधली आहे. आता तुला प्रश्न पडला असेल, या वीरूबाई भोसले कोण? हां, तो पण प्रश्न आहे. तर या वीरूबाई भोसले छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी होत्या आणि ह्या विहिरीच्या आजूबाजूला जवळपास 300 आंब्यांच्या बागा आहेत आणि त्याच बागांना पाणी पुरवठा करण्यासाठी ही विहीर बांधण्यात आली होती. अच्छा. आता काही गोष्टी ज्या मला खूप इंटरेस्टिंग वाटल्या. सगळ्यात पहिली, इथे खाली आल्यानंतर तापमान अचानक थंड झाल्यासारखं वाटतं. बाहेर कितीही ऊन असलं तरी इथे एक वेगळाच गारवा जाणवतो. आणखी एक भन्नाट गोष्ट, वर उभं राहिल्यावर तुम्हाला फक्त छोटंसं प्रवेशद्वार दिसतं, पण खाली उतरल्यावर एवढी मोठी वास्तू समोर येते की खरंच थक्क व्हायला होतं. तुला असं एवढं माहितीच आहे तर ह्या विहिरीला बारामोट्याची विहीर का बोलतात हे पण सांग ना. बोट म्हणजे बैलांच्या मदतीने विहिरीचं पाणी काढायची जुनी पद्धत. हे तर मला पण माहिती आहे. आणि ह्या विहिरीला तू जसं बघतोस इकडे आणि इकडे असे टोटल 12 बोट आहेत. त्यामुळेच या विहिरीला 12 बोटाची विहीर असं म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे एका टाइमला 12 बैलांच्या जोड्या ते पाणी उपसत होते तेही एका वेळेला. या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर 110 फूट उंची आणि 50 फूट रुंदी अशी आहे. इथे या विहिरीचा आकार अष्टकोनी आहे आणि इथे एक तुम्ही महलही बघू शकता. या 12 बोटाच्या विहिरीची अजून एक स्पेशल गोष्ट सांगू, इथे बऱ्याचशा बॉलिवूड मूव्हीज आणि मराठी सिरियलचं शूटिंग सुद्धा झालं आहे. आता मी जिथे उभी आहे याच जागी विकी कौशलचा छावा या मूवीतील एक फेमस सीन शूट झाला आहे. विकी कौशल जेव्हा शंकराची पूजा करतात तेव्हा ह्याच ठिकाणी तो सेटअप करण्यात आला होता आणि इथेच तो खूप सुंदर असा आध्यात्मिक सीन शूट झाला आहे. आणि बरं का, इथे येण्यासाठी कोणतीही एंट्री फी लागत नाही. फक्त महाराष्ट्र एक्सप्लोअर करण्यासाठी मनाची इच्छा लागते. सो तुम्हाला आवडेल का आमच्यासोबत अजून महाराष्ट्र एक्सप्लोअर करायला? माझ्या मते साताऱ्याला आलात आणि फक्त पाचगणी महाबळेश्वर, कास पठार किंवा अजिंक्यतारा बघून गेलात तर एक खूप सुंदर हेरिटेज प्लेस मिस करताय तुम्ही. जर तुम्ही इथे येणार असाल तर सकाळी 8 ते 10 किंवा संध्याकाळी या.
पायऱ्या उतरताना थोडी काळजी घ्या. ड्रोन असेल तर वरून अप्रतिम शॉट्स मिळतात. तर तुम्हाला कशी वाटली आमच्या साताऱ्यामधली 12 मोट्याची विहीर? तुम्ही जर साताऱ्यामध्ये येणार असाल तर इथे नक्की विजिट करा. आणि आज आमच्या व्लॉगमध्ये 2 गेस्ट अपीरन्स आले होते, प्रज्वल पिसाळ आणि प्रणय पिसाळ. सो तुम्हाला ह्यांना आमच्या चॅनलमध्ये बघून कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्यासोबत फिरून ह्यांना कसं वाटलं ते ऐकूयात. मला तर खूप छान वाटते. महाराष्ट्र एक्सप्लोअर सिरीज हे करतायत. आम्ही यांचे व्हिडिओज बघतोय कंटिन्युअसली आणि आत्ता आम्ही फील घेतो फिरून. तर खूप छान वाटतं विहीर बघायला. तर बघू शकता, हे बघा आपण बघितली नव्हती. यांच्यासोबत फिरून मला सुद्धा मस्त वाटलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. ये